नमस्कार मंडळी, मी निखिल कवडे. मेक इट सिम्पल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आता उत्तर प्रदेश प्रयागराज या ठिकाणी सुरू असणाऱ्या महाकुंभमेळा 2025 या कुंभमेळ्याबद्दलची काही माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कुंभमेळा म्हणजे नेमकं काय? तर साधारणतः ठराविक आवर्तन काळानुसार नद्यांच्या तीर्थक्षेत्री भरणारा हिंदू धर्मांचा धर्मीय भाविकांचा असणारा एक मेळा त्या ठिकाणी भरला जातो. तर त्याला त्या ठिकाणी कुंभमेळा असं म्हटलं जातं. या कुंभमेळ्याची आख्यायिका सांगताना असं सांगितलं जातं की ज्यावेळी देव आणि दानवांचं युद्ध झालं होतं, तर त्यावेळी या युद्धाच्या समुद्र मंथनातून जे काही अमृताचा कलश बाहेर पडला, तर त्या अमृताच्या कलशातले 4 थेंब वेगवेगळ्या 4 ठिकाणी पडले होते, ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी प्रयागराज, उज्जैन, नाशिक आणि हरिद्वार अशा 4 वेगवेगळ्या ठिकाणी 4 थेंब अमृताचे पडले होते. आणि त्या 4 वेगवेगळ्या ठिकाणी हा कुंभमेळा भरला जातो. साधारणतः या कुंभमेळ्यासाठी भारतातून कोट्यवधी लोक या कुंभमेळ्यासाठी हजेरी लावत असतात. दर 3 वर्षांनी प्रयागराज, उज्जैन, नाशिक आणि हरिद्वार या ठिकाणी रेग्युलर कुंभमेळा भरला जातो. तर दर 6 वर्षांनी हरिद्वार आणि प्रयागराज इथं अर्ध कुंभमेळा, तर दर 12 वर्षांनी पूर्ण कुंभमेळा या 4 वेगवेगळ्या ठिकाणी भरला जातो. तसेच दर प्रत्येक 144 वर्षांनंतरनं जो भरला जातो त्याला महाकुंभमेळा असं म्हटलं जातं. साधारणतः या वर्षी भरणारा महाकुंभमेळा की ज्याचे आपण सर्वजण अत्यंत महत्वाचे साक्षीदार आहोत, तर हा कुंभमेळा प्रयागराजच्या या ठिकाणी भरला जातोय. या कुंभमेळ्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर यातलं अनेक वेगवेगळे पैलू या ठिकाणी आपल्याला पाहता येतील. ज्याच्यामध्ये शाही स्नान असं जे म्हटलं जातं की ज्याच्यामध्ये एका विशिष्ट मुहूर्तावर जे काही सर्व वेगवेगळे साधू आहेत तर ते या ठिकाणी त्या ठिकाणी जातात. त्या ठिकाणी जाऊन स्नान करणं, सूर्याला अर्घ्य देणं, त्याचप्रमाणे नदीची पूजा करणं अशी आणि करणं त्या ठिकाणी स्नान करणं हे या शाही स्नानाचं अत्यंत महत्त्व असतं. तसेच या ठिकाणी वेगवेगळे आखाडे साधूंचे असतात, तर त्यामधले साधू या ठिकाणी या कुंभमेळ्यासाठी सहभागी होत असतात, ज्याच्यामध्ये वैष्णव, शैव, उदासीन, नागा, नागपंथी, परी, किन्नर असे वेगवेगळ्या प्रकारच्या कुंभमेळ्यासाठी सहभागी होत असतात. या कुंभमेळ्याबद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये या वर्षीचा जो काही कुंभमेळा आहे तो साधारणतः 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी महाशिवरात्र इथपर्यंत चालणारा हा या वर्षीचा कुंभमेळा आहे. उत्तर प्रदेश सरकारने या कुंभमेळ्यासाठी साधारणतः 7,000 कोटी रुपयांचं बजेट त्या ठिकाणी या कुंभमेळ्यासाठी दिलेलं आहे आणि साधारणतः 40 कोटी लोक या कुंभमेळ्यासाठी उपस्थित राहतील असा एक सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी अंदाज आहे. या इतक्या मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहत असणाऱ्या लोकांचं खाणं, राहणं, त्यासाठी लागणारं पूजेचं साहित्य या सगळ्या गोष्टींमधून साधारणपणे 25,000 कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होण्याचीही शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. तसेच IIT वाला बाबा असेल किंवा सुंदर साध्वी हर्षा असेल, तसेच रुद्राक्षांची माळा विकणारी मोनालिसा भोसले या सगळ्या लोकांमुळं यावर्षीचा कुंभमेळा या ठिकाणी अत्यंत चर्चेत त्या ठिकाणी राहिलेला आहे. तर ही होती महाकुंभमेळा 2025 बद्दलची विशेष माहिती. आपल्याला व्हिडिओ नक्की कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.